नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की सूर्यनारायण पूजा विधी संपूर्ण माहिती. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. नंबर 1, सूर्यनारायणाचे महत्त्व. सूर्यनारायण हे प्रत्यक्ष देवस्वरूप मानले गेले आहे. सूर्य हा संपूर्ण सृष्टीचा ऊर्जा स्रोत असून पृथ्वीवरील सर्व सजीवांचे जीवन त्याच्यावर अवलंबून आहे. वेद, उपनिषद, पुराणे आणि स्मृतिग्रंथामध्ये सूर्यदेवतेची अत्यंत महती सांगितली आहे. ऋग्वेदात सूर्याला सविता, मित्र, पूषा असे अनेक नामाभिमान आहेत. सूर्य हा नवग्रहाचा अधिपती असून आरोग्य, तेज, आत्मविश्वास, प्रतिष्ठा, संता, यश आणि आयुष्याचा कारक मानला जातो. सूर्यनारायणाची पूजा केल्याने रोगनाश होतो, आयुष्यात स्थैर्य येते, मानसिक व शारीरिक बळ प्राप्त होते, डोळ्याचे विकार कमी होतात, पितृदोष, ग्रहदोष शांत होतात. म्हणून सूर्यपूजा ही सर्व देवपूजांमध्ये अत्यंत श्रेष्ठ मानली जाते. नंबर 2, सूर्यनारायण पूजा कधी करावी? सूर्यपूजेसाठी रविवार हा सर्वात श्रेष्ठ दिवस मानला जातो. विशेष शुभ दिवस शुक्ल पक्ष आणि मकर संक्रांती, रथसप्तमी, संक्रांतीचे दिवस हे सूर्योदयाच्या वेळी केलेली पूजा अत्यंत फलदायी असते. नंबर 3, सूर्यपूजा करण्यापूर्वी तयारी. शारीरिक शुद्धी. पहाटे ब्रह्ममुहूर्तात उठावे, स्नान करून स्वच्छ पिवळे किंवा लाल वस्त्र परिधान करावे. त्यानंतर शुद्धता व स्वच्छता राखावी. मानसिक शुद्धी. मन शांत ठेवावे आणि क्रोध, द्वेष, नकारात्मक विचार टाळावेत. सत्य, संयम आणि ब्रह्मचर्य पाळावे. नंबर 4, सूर्यनारायण हे पूजेसाठी आवश्यक साहित्य. तांब्याचे भांडे, अर्धे पात्र, स्वच्छ पाणी, लाल फुले, गुलाब, कमळ, लाल चंदन, गूळ किंवा साखर, गहू किंवा तांदूळ, अगरबत्ती, दीप, धूप हे सगळं पाहिजे. सूर्यनारायणाची प्रतिमा किंवा फोटो. त्यानंतर लाल किंवा पिवळे वस्त्र. नंबर 5, सूर्यनारायण पूजा विधी चरणानुसार. नंबर 1, अर्घ्य देण्याची विधी. सूर्योदयाच्या वेळी उगवत्या सूर्याच्या दिशेने तोंड करून उभे राहावे. तांब्याच्या भांड्यात पाणी, गूळ, लाल फुले घालून सूर्याला अर्घ्य द्यावे. अर्घ्य मंत्र ओम सूर्याय नमः. अर्घ्य देताना पाणी हळूहळू ओतावे व सूर्यकिरणाकडे श्रद्धेने पाहावे. नंबर 2, संकल्प विधी. सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर पूजास्थळी बसून संकल्प करावा. संकल्प मम सर्व पापाक्षयर्थाय आरोग्य, यश, ऐश्वर्य, तेज प्राप्त्यै सूर्यनारायण प्रीत्यर्थे हा पूजा करीत आहे. नंबर 3, सूर्यनारायण पूजा. सूर्याच्या प्रतिमेला पाणी, चंदन अर्पण करावे. लाल फुले वाहावीत. गूळ, गहू किंवा साखरेचा नैवेद्य दाखवावा. दीप व धूप अर्पण करावा. नंबर 4, मंत्र जप म्हणावा. किमान 108 वेळा खालील मंत्राचा जप करा. ओम धनी, ओम गृणी सूर्याय नमः किंवा ओम आदित्याय नमः. शक्य असल्यास आदित्य हृदय स्तोत्र पठण करावे. नंबर 6, आदित्य व हृदय स्तोत्रांचे महत्त्व. हे स्तोत्र वाल्मिकी रामायणात वर्णन केलेले आहे. रामाने रावणावर विजय मिळवण्यासाठी ऋषी अगस्त्याच्या सांगण्यावरून हे स्तोत्र पठण केले. त्याचे फायदे: शत्रुनाश, मानसिक बळ आणि आत्मविश्वास वृद्धिंगत व विजय प्राप्ती. नंबर 7, सूर्यपूजा करताना पाळायचे नियम. सूर्यपूजा नेहमी सूर्योदयाच्या वेळी करावी. तांब्याचे भांडे वापरावे. लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. गरिबांना अन्न, वस्त्र किंवा गूळ दान करावा व गरिबांचा अपमान करू नका. सूर्यास्तानंतर सूर्यपूजा करू नये. अपवित्र अवस्थेत पूजा टाळावी. क्रोध, द्वेष, निंदा टाळावी. सूर्यनारायण पूजेतील दानधर्म. सूर्यपूजेनंतर खालील वस्तूचे दान श्रेष्ठ मानले जाते: गहू, गूळ, तांबे, लाल वस्त्र आणि तांदूळाचा सडा. दान नेहमी श्रद्धेने करावे. सूर्यपूजा आणि आरोग्य. सूर्यपूजा केल्याने शरीरात व्हिटॅमिन डी मिळते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मानसिक तणाव कमी होतो. सूर्यनमस्कारासोबत पूजा केल्यास अधिक लाभ होतो. नंबर 10, स्त्रियांसाठी विशेष सूचना आहे. मासिक पाळीत पूजाविधी टाळावा. त्यानंतर नामस्मरण करता येते. मनात श्रद्धा ठेवून सूर्याला अर्घ्य देणे चालते. सूर्यनारायण पूजा कथा संक्षेप. एका ऋषीने सूर्यपूजेद्वारे कठोर तपस्या केली. सूर्यदेव प्रसन्न होऊन त्याला दिव्य तेज आणि आरोग्य प्रदान केले. त्या दिवसापासून सूर्यपूजा लोकांमध्ये प्रचलित झाली आहे.
नंबर 12 सूर्यपूजेचे फायदे आध्यात्मिक आणि आत्मिक शुद्धी, कर्मदोष नाश आणि भौतिक यश प्रतिष्ठा, सरकारी कामात यश, मानसिक आणि आत्मविश्वास, धैर्य. नंबर 13 सूर्यनारायण पूजेसाठी विशेष दिवस रविवारी रथसप्तमी, मकर संक्रांती आणि रविवार संक्रांती योग. नंबर 14 सूर्यपूजा न केल्यास होणारे दोष, श्रद्धेनुसार आत्मविश्वास कमी होणे, आरोग्य समस्या, पितृदोष. हे सूर्यनारायण पूजा ही जीवनाला दिशा देणारी, आरोग्यदायी आणि तेजस्वी बनवणारी साधना आहे. श्रद्धा, नियम आणि आज सात्विक भावनेने केली गेली तर सूर्यनारायण निश्चितच प्रसन्न होतात. सूर्य हा केवळ आकाशातीलच ग्रह नाही, तो जीवनाचा आधार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.